बारामतीचा वाघ परत आलाय. 28 तारखेच्या त्या भीषण अपघातानंतर महाराष्ट्र सुन्न झाला होता. पण जर सांगितलं की तो अपघात नव्हताच, तर जर सांगितलं की जळत्या विमानात ज्यांचा मृत्यू झाल्याची बातमी पसरली ते प्रत्यक्षात जिवंत होते आणि तेच आता परत आले आहेत हिशोब चुकता करायला. ही केवळ राजकीय बातमी नाही. हा आहे सत्तेच्या गल्लीपासून दिल्लीच्या दरबारापर्यंत पोहोचलेला थरारक कट. एका फोन कॉलने मृत्यूचा सापळा कसा उधळला? कोण होता तो केंद्रीय सूत्रधार ज्याने कोट्यावधींचा खेळ रचला? आणि महाराष्ट्रातील कोणता मोठा चेहरा गद्दार म्हणून उघड होणार आहे? एक रिकाम उडालेले विमान, आकाशात उसळलेली आग, 50 कोटींचे व्यवहार पेनड्राईव्हमध्ये कैद झालेले पुरावे आणि हजारो लोकांसमोर झालेला स्फोटक खुलासा. प्रत्येक क्षण थराराने भरलेला. वाघ खरंच शांत झाला होता की तो योग्य क्षणाची वाट पाहत होता? कोण आहे तो पडद्यामागचा वजीर, ज्याचं नाव अजूनही गुप्त आहे? ही लढाई केवळ सत्तेची नाही, तर अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची आहे. पुढे जे उघड होणार आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहरा कायमचा बदलू शकत. तयार आहात का या राजकीय भूकंपासाठी? नेमकं घडलंय काय, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये. आजची ही बातमी म्हणजे केवळ बातमी नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातला असा एक ऐतिहासिक अध्याय आहे जो भविष्यात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र ज्या दुःखाच्या छायेत बुडाला होता, ज्या घटनेने सह्याद्रीच्या कडेकपारीतही शोककळा पसरली होती, त्या घटनेमागचा खरा चेहरा आज अखेर जगासमोर उघड झाला आहे. बारामतीचा ढाण्या वाघ शांत झाला असे ज्यांना वाटत होते, त्यांच्यासाठी ही थेट इशाऱ्याची घंटा आहे. कारण अजित पवार सुखरूप आहेत, जिवंत आहेत आणि त्यांनी मृत्यूलाही असा काही चकवा दिला आहे की जणू स्वतः मृत्यूनेही त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं. असावेत, पण हा चमत्कार घडला कसा? त्या जळत्या विमानातून दादा बाहेर कसे आले? आणि दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या ज्या बड्या केंद्रीय मंत्र्यांनी हा रक्ताचा खेळ रचला होता, त्याला जेरबंद कसं केलं? ही कहाणी सुरू होते त्या काल रात्री, जेव्हा मृत्यूचा सापळा आखला गेला होता. 12 दिवसांपूर्वीची ती रात्र विमानतळावर भयानक शांतता पसरली होती. नियोजित वेळेनुसार अजितदादांचे खासगी विमान आकाशात झेपावणार होते. वैमानिक सज्ज होते, इंजिन सुरू झाले होते. दिल्लीत बसलेला तो केंद्रीय मंत्री हातातील पेला उंचावत आपल्या साथीदारांना सांगत होता की आजचा सूर्योदय महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण घेऊन येईल, कारण दादांचा अध्याय आज संपणार आहे. पण त्याला कल्पना नव्हती की महाराष्ट्रात बसलेला एक तरुण नेता, ज्याचे नाव रोहित पवार आहे, त्याचे गुप्त जाळे दिल्लीच्या त्या मंत्र्यापेक्षा 4 पावले पुढे होते. दादा विमानाच्या पायऱ्यात चढणार इतक्यात त्यांचा भमणध्वनी खणखणला. पलीकडून रोहित पवारांचा आवाज आला, पण तो आवाज नेहमीसारखा नव्हता. त्यात एक तीव्रता होती, एक इशारा होता. त्यांनी सांगितले, दादा पुढचा एकही पाऊल टाकू नका. त्या विमानात तांत्रिक बिघाड नाही, तर तुमचा कार बसवला आहे. त्या एका फोनने होत्याच नव्हतं केलं दादानी. क्षणार्धात निर्णय बदलला. विमान रिकामेच उडाले आणि काही वेळातच आकाशात आगीचा भीषण डोम उसळला. जगाला वाटले अपघात झाला, पण तो अपघात नसून एक थंड डोक्याने आखलेली हत्या होती. हे फक्त पवार कुटुंबाला माहीत होते. इकडे महाराष्ट्रात बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांचा आक्रोश उसळला. पण या सगळ्या गोंधळात राष्ट्रवादीचा एक बुलंद आवाज. अमोल मिटकरी शांत होते. एरवी विरोधकांवर तुटून पडणारे मिटकरी आज अस्वस्थ दिसत होते. पण त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती, तर एक वेगळीच ठाम चमक होती. त्यांना दादांचा गुप्त संदेश पोहोचला होता. त्यांना जबाबदारी दिली होती की जोपर्यंत मी दिल्लीतल्या त्या सूत्रधाराला पकडत नाही, तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्रात वातावरण तापवत ठेवा, शत्रूला गाफील ठेवा. आणि मिटकरींनी तेच केले. त्यांनी माध्यमांसमोर येऊन असा आक्रोश केला, अशा शपथा घेतल्या की दिल्लीतल्या त्या वंत्र्याला वाटले आपला डाव यशस्वी झाला. अमोल मिटकरी गरजले,
हा अपघात नाही, घातपात, आणि याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्यांचे ते शब्द आज खरे ठरले आहेत. त्यांनी विरोधकांचे लक्ष विचलित करून ठेवले आणि इकडे अजितदादांनी वेषांतर करून दिल्ली गाठली. गेले 12 दिवस अजितदादा कुठे होते? ते कोणाच्या घरात लपले होते? हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी स्वतःच्या मृत्यूचा बनाव यासाठीच रचला, जेणेकरून त्या केंद्रीय मंत्र्याला रंगेहात पकडता येईल. त्या मंत्र्याचे सगळे कॉल रेकॉर्ड, त्यांनी कंत्राटी मारेकरांना दिलेले पैसे आणि विमानात बिघार करण्यासाठी वापरलेली ती चिप, हे सगळे पुरावे रोहित पवारांच्या मदतीने गोळा केले गेले. आज पहाटे जेव्हा पोलिसांनी आणि विशेष तपास पथकाने त्या मंत्र्याच्या बंगल्याचे दरवाजे तोडले, तेव्हा तो मंत्री गाढ झोपेत होता. त्याला स्वप्नातही वाटले नसेल की ज्याला आपण मारले असे समजत होता, तोच अजित पवार आज आपल्या अटकेचा वॉरंट घेऊन दारात उभा राहील. ज्यावेळी पोलिसांनी त्या मंत्र्याला बेड्या ठोकल्या, तेव्हाची परिस्थिती पाहण्यासारखी होती. सत्तेचा माज आणि पदाचा अहंकार एका क्षणात उतरला होता. रोहित पवारांनी तिथेच पत्रकार परिषद घेऊन त्या मंत्र्याचा खरा चेहरा उघड केला. ते म्हणाले, राजकारण करा, पण रक्ताचा खेळ खेळाल तर लक्षात ठेवा, हे महाराष्ट्र आहे. इथे वार पाठीवर नाही, छातीवर झेलले जातात आणि परतफेडसुद्धा व्याजासकट केली जाते. त्यांच्या या वाक्याने उपस्थित अधिकाऱ्यांच्याही अंगावर शहारे आले. आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, ती अजितदादांच्या आगमनाची. बारामतीत फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली आहे. अमोल मिटकरींनी आत्ताच एक सूचक विधान केले आहे. वाघ परत आलाय, आता कोल्हेगिरी करणाऱ्यांनी बिळात लपून बसावं. पण मित्रांनो, प्रश्न अजून संपलेला नाही. दिल्लीचा मंत्री तर अडकला, पण त्याच्यासोबत महाराष्ट्रातले कोणते घरभेदी सामील होते? कोणाकोणाचे चेहरे आता उघडे पडणार आहेत, कारण दादांची डायरी आता उघडली जाणार आहे आणि त्यातल्या प्रत्येक पानावर एका दगाबाजाचा नाव. ही लढाई आता सत्तेची राहिली नसून स्वाभिमानाची झाली आहे. अजितदादा, रोहित पवार आणि अमोल मिटकरी या त्रिकुटाने मिळून दिल्लीचे तख्त हादरवून सोडले आहे. पुढच्या काही तासात महाराष्ट्राच्या राजकारणात असा भूकंप होणार आहे ज्याची तीव्रता मोजणेही कठीण जाईल. विमानतळावरच्या त्या अथांग जनसागरासमोर अजितदादा उभे होते. त्यांचा चेहरा करारी होता, पण डोळ्यात एक विचित्र शांतता होती. ही शांतता वादळापूर्वीची होती. समोर उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. अजितदादांनी माईक हातात घेतला आणि पहिलीच गर्जना केली तेव्हा आसमंत दणावून गेला. ते म्हणाले, माझ्या मरणाची वाट पाहणाऱ्यांनो, मी परत आलोय आणि मी एकटा आलो नाही, तर तुमच्या पापाचा घडा घेऊन आलोय. हे वाक्य ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या अमोल मिटकरींनी व्यासपीठावरच एक जोरदार घोषणा दिली आणि संपूर्ण वातावरण पेटून उठले. अजितदादा पुढे बोलू लागले. तुम्हाला वाटलं असेल की 28 तारखेच्या त्या अपघातात अजित पवार संपला, पण तुम्हाला माहीत नाही की त्या विमानात मी बसलोच नव्हतो. मला माझ्या रक्ताच्या माणसाने, रोहितने वाचवलं. पण आज मी इथे कोणाचे आभार मानायला नाही, तर हिशोब चुकता करायला आलोय. अजितदादांनी आपल्या खिशातून एक छोटा पेनड्राईव्ह काढला आणि तो सर्वांना उंचावून दाखवला. ते म्हणाले, या छोट्याशा वस्तूत महाराष्ट्रातल्या त्या मोठ्या नेत्याच भविष्य कैद आहे, ज्याने दिल्लीच्या मंत्र्यासोबत हातमिळवणी करून माझ्या हत्येची सुपारी दिली होती. रोहित पवारांनी तत्परतेने तो पेनड्राईव्ह तिथे असलेल्या एका मोठ्या स्क्रीनला जोडला. हजारो लोक श्वास रोखून पाहत होते. स्क्रीनवर काही आकडे आणि एक ऑडिओ क्लिप प्ले झाली. त्या क्लिपमध्ये स्पष्ट आवाज होता, काहीही करा, पण अजित पवार पुन्हा मंत्रालयात दिसला नाही पाहिजे. त्यासाठी कितीही कोटी रुपये लागले तरी चालतील, मी पोहोचवतो. हे आवाज ऐकताच सभेतील लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. हा आवाज ओळखीचा होता. हा आवाज महाराष्ट्राच्या सत्तेत वावरणाऱ्या एका अत्यंत बड्या नेत्याचा होता, जो आजवर दादांच्या खांद्याला खांदा लावून फिरत होता. अमोल मिटकरींनी माईकचा ताबा घेतला आणि कडाडले,
प्रत्येक न्यूज चॅनलवर एकच चर्चा सुरू होती. पुढचा स्फोटक खुलासा कोणाचा असणार? कारण दादांनी स्पष्ट संकेत दिले होते की ही फक्त सुरुवात आहे. बारामतीत वातावरण पूर्णपणे बदलले होते. जे गाव काही दिवसांपूर्वी शोकसागरात बुडाले होते, तेच गाव आता विजयोत्सव साजरा करत होते. कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी होते, पण ते दुःखाचे नव्हते तर अभिमानाचे होते. लोक म्हणत होते, वाघ परत आलाय आणि यावेळी तो जखमी नाही तर अधिक धारदार झाला आहे. अजितदादा मात्र शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर भावनांचा अतिरेक नव्हता. जणू काही ते पुढच्या मोठ्या डावाचे आखणी मनात करत होते. दरम्यान राज्यभरातील अनेक बड्या नेत्यांच्या बंगल्यांवर हालचाल वाढली होती. फोन कॉल सुरू झाले होते. काही जणांनी आपले जुने कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. काहींनी दिल्लीशी संपर्क साधण्याचा. पण परिस्थिती हाताबाहेर गेली होती. कारण यावेळेस खेळ पुराव्यांचा होता आणि पुरावे थेट लोकांसमोर आणले जाणार होते. रोहित पवारांनी दुसऱ्याच दिवशी आणखी एक पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की अजून काही ऑडिओ क्लिप्स आणि आर्थिक व्यवहारांचे तपशील योग्य वेळी सार्वजनिक केले जातील. त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांनी स्वतःहून पुढे येऊन सत्य स्वीकारावे, अन्यथा कायदा आपले काम करेल. त्यांच्या आवाजात आक्रमकता नव्हती, पण ठामपणा होता. अमोल मिटकरींनी राज्यभर दौऱ्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की प्रत्येक जिल्ह्यात जाऊन या कटाचा पर्दाफाश केला जाईल. लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाईल. त्यांनी घोषणा दिली, ही लढाई एका व्यक्तीची नाही तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. दरम्यान अटकेत असलेल्या त्या गद्दार नेत्याने जामिनासाठी अर्ज केला. पण न्यायालयाने प्राथमिक पुरावे पाहता त्याला दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाने स्पष्ट म्हटले की हा केवळ राजकीय वाद नाही तर गंभीर गुन्ह्याचा विषय आहे. या निर्णयाने जनतेचा विश्वास अधिकच दृढ झाला. अजितदादा मात्र सार्वजनिक भाषणांमध्ये संयम राखत होते. त्यांनी एका सभेत स्पष्ट सांगितले की मला सूड नको आहे, मला सत्य हवे आहे. ज्यांनी चुकी केली त्यांनी शिक्षा भोगली पाहिजे, पण महाराष्ट्राच्या प्रगतीचा रस्ता थांबता कामा नये. त्यांच्या या वक्तव्याने वातावरणात एक वेगळीच परिपक्वता जाणवली. पण कथेतला तो रहस्यमय वजीर अजूनही पडद्यामागेच होता. काही सूत्रांनी संकेत दिले की हा संपूर्ण कट एका मोठ्या आर्थिक लॉबीशी जोडलेला आहे. काहींनी तर राष्ट्रीय पातळीवरील नावांचा उल्लेख केला. मात्र अजितदादा आणि रोहित पवार यांनी अजून कोणतेही नाव जाहीर केले नव्हते. ते योग्य वेळेची वाट पाहत होते. राज्य गुप्तचर विभागाने काही महत्त्वाचे सर्व्हर आणि डिजिटल डेटा जप्त केला. आर्थिक गुन्हे शाखा बँक व्यवहारांची चौकशी करत होती. सहकारी क्षेत्रातील काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या. हळूहळू संपूर्ण जाळे उलगडत होते. एका रात्री उशिरा अजितदादा आणि रोहित पवार यांची पुन्हा एक गुप्त बैठक झाली. टेबलावर कागदपत्रांचा होता. काही फाईल्सवर लाल खून होती. दादांनी एक फाईल उचलली आणि म्हणाले, हा आहे तो वजीर. आता वेळ आलीये शेवटचा डाव टाकायची. रोहित पवारांनी मान डोलावली. पुढच्या पहाटे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली. विशेष तपास पथकाच्या गाड्या एका अत्यंत प्रभावशाली व्यक्तीच्या निवासस्थानाकडे धावत होत्या. माध्यमांना आधीच खबर लागली होती. कॅमेरे तैनात झाले होते आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा श्वास रोखून त्या दृश्याची वाट पाहत होता. ही कथा इथे थांबत नाही. कारण अजितदादांनी जाहीर केले आहे की आता राजकारण नव्याने लिहिले जाईल. विश्वासघाताला जागा नाही आणि स्वाभिमानावर घाला घालणाऱ्यांना माफी नाही. पुढचा अध्याय अजून बाकी आहे आणि तो महाराष्ट्राच्या राजकारणाचा सर्वात निर्णायक अध्याय ठरणार आहे. हा व्हिडिओ कोणतीही चुकीची माहिती पसरवण्यासाठी नाही, तर गेल्या 11 दिवसात महाराष्ट्रात जे प्रश्न विचारले जात आहेत, जे दावे केले जात आहेत, त्यांचं एकत्रित चित्र मांडण्यासाठी आहे. विमानात नेमकं काय घडलं? अपघात होता की घातपात? या सगळ्या शंकांची उत्तरे अधिकृत तपासातूनच मिळतील. तोपर्यंत चर्चा सुरू राहणारच.
व्हिडिओ आवड